आणि आता बातमी विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांच्या लावलेल्या क्लिपची। सुनेला भडकवण्यासाठी आणि माझ्या बदनामीसाठी चित्रा वाघांनी व्हिडिओ तयार करण्यास सांगितले असा आरोप विद्या चव्हाणांनी केला। त्या क्लिप भर पत्रकार परिषदेत विद्या चव्हाणांनी लावल्या। पाहूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणांनी चित्रा वाघ यांच्यावर ऑडिओ क्लिप बॉम्ब टाकला। फडणवीसांच्या सांगण्यावरून सून आणि मुलाच्या घटस्फोटाच्या प्रकरणात नाक खुपसून मला बदनाम केल्याचा आरोप विद्या चव्हाणांनी केला। तसंच सुनेला कशा प्रकारे व्हिडिओ तयार करायचे याचं षडयंत्र रचल्याचं सांगून सून चित्रा वाघ आणि एका डॉक्टरांमधील संभाषणच चव्हाणांनी समोर आणलं। एक छोटा व्हिडिओ त्याच्यामध्ये की मी आज अत्यंत उद्विग्न अशा परिस्थितीमध्ये तुमच्या सगळ्यांसमोर आलेली आहे। मी एक सुशिक्षित कोणतरी एक रायटर जो असतो ना त्याला काय म्हणतात त्याला नाही त्याच्याकडून एक लिहून घेऊ नाही कारण नाही काय माहितीये ते आपल्याला पीएमओ पासून सगळ्यांना टॅग करायचं आहे। ऐका ना सर, नका घेऊ, कारण तुम्हाला सांगते मी लिहिणं किंवा एखाद्या रायटरने लिहिणं ते तिला तिच्या हातून जे येईल ना 2-4 रिटेक मध्ये होणार होती तयार। मी तुम्हाला सांगते तिचे इमोशन्स आले पाहिजे, ते माझ्या वर्ड मध्ये येणार नाही। माझ्यावर म्हणजे मी अतिशय उद्विग्न मनस्थितीत तुमच्या सगळ्यांच्या समोर येते। हे येण्याचं कारण हे आहे की माझ्या सासूने माझ्यावरती जे अत्यंत गलिच्छ असे आरोप जे लावलेले आहेत, अतिशय गलिच्छ पद्धतीने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, हा शब्द आला पाहिजे, हे मराठीतच बोललं पाहिजे, पूर्णपणे उद्विग्न झालेली आहे। मी माझ्या मुलीला भेटण्यासाठी आज भांडतीये, जे ही मला भेटू देत नाही, ही आणि हिचे कुटुंबीय, म्हणजे असं टार्गेट करायचं। उद्या माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे विद्या चव्हाण आणि तिचं कुटुंबीय जबाबदार असणार आहे। अशा पद्धतीचा एक व्हिडिओ जो आहे ना तो आपण छान। या क्लिप नंतर चित्रा वाघांनी होय आपण विद्या चव्हाणांच्या सुनेला गाईड केलं, कारण विद्या चव्हाणांनी सुनेपासून लहान मुलीला तोडलं असं वाघ म्हणाल्या। चित्रा वाघने तर इथे याच्यामध्ये प्रत्यक्ष कबुली दिलेली आहे की तिने कशा प्रकारे ट्युशन दिल्यासारखं तिला शिकवतीये की तू असं बोल, तू तसं बोल आणि अशा प्रकारे हे सगळं कर। म्हणजे हे राजकारण आहे का? एका बाईला हे शोभतं का? केलं तिला गाईड, मी सांगितलं तिला, मी काय चुकलं? एखादी पीडिता जेव्हा तुमच्या समोर येते, अरे मी पण आई आहे ग, तू नशील, बाईची व्यथा समजते। एक पोरगी येऊन जेव्हा तिच्या लेकराची तू ताटातूट केलीस ना, त्याची हाय तुला लागली आहे। ज्या क्लिप मधलं संभाषण विद्या चव्हाणांनी पुढे आणलंय ते संभाषण चित्रा वाघ यांनी नाकारलेलं नाही। उलट विद्या चव्हाणांच्या सुनेला आपण मदत केल्याचं त्या सांगतायत। त्या क्लिपच्या संभाषणात चित्रा वाघ शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं नाव घेऊन कसं बोलायचं हेही सांगतायत। तुम्ही तो व्हिडिओ घ्या आणि आपण आपल्या पद्धतीने सगळ्या मीडियामध्ये पाठवूया, पूर्ण आपली बॅकिंग तिला देऊया आणि आम्ही कुठे पिक्चरमध्ये येणार नाही, कारण केसला वेगळं काही वळण नाही लागलं पाहिजे। तर तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील तर या शेवटचं वाक्य ते आहे की मला या माध्यमातून सांगायचंय, आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता। मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने, महिला आमदाराने, तिचं नाव घे, विद्या चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केलाय, मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे। तुम्ही मला मदतीला पुढे या, हे मी आवाहन करते। चित्रा वाघने जे काय भाजपमध्ये राहून जे कारस्थान केलेलं आहे, मग ती सांगते की फडणवीसांच्या सांगण्यावरनं मी हे कारस्थान केलेलं आहे, या ऑडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे। तर हे जर कारस्थान चित्रा वाघने केलेलं असेल, फडणवीसांच्या सांगण्यावरनं केलेलं असेल, तर तिने जाहीर माफी मागितली पाहिजे की माझ्या चुकीचा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना त्रास झाला असेल, नाहीतर त्यांची हिंमत असेल तर त्यांनी विद्या चव्हाणला जेलमध्ये टाकावं, पण त्रास द्यायचा नाही। ज्या अवस्थेमध्ये तिची सून माझ्याकडे आली, त्या पोरीचं ना बघवत नव्हतं तिच्याकडे, केलं तिला गाईड। मी तिला गाईड केलं, विद्या चव्हाण बोल आता काय करणार, कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे मला माहितीये। तुझ्या मधल्या कला मला माहितीये। काय करू ताई, मी कुठे जाऊ, मी कुणाला सांगू?
माझी पोरगी माझ्यापासून नेली तोडून. रडून रडून बेहाल झालेली एक डॉक्टर मुलगी माझ्या समोर बसली होती. केली मी मदत तुझ्या सुनेला. ती मदत केली म्हणून ते लेकरू आईच्या कुशीत आहे. आणि अशा 1000 अपराध जर मी हा केला असेल ना विद्या चव्हाण, तयार आहे मी, तयार आहे. पुन्हा असे फुसके बाम सोडू नको. आपल्या वयाला पण शोभलं पाहिजे. विद्या चव्हाणांची सून चित्रा वाघ आणि संबंधित डॉक्टरचे जे संभाषण पुढे आले त्यात देवेंद्र फडणवीसांशी झालेल्या फोन कॉलचाही समावेश आहे. चित्रा वाघ त्या डॉक्टरला देवेंद्र फोनवर आहेत असं सांगतायत. देवेंद्रजी सर नमस्कार. हां हां ओके जरा हां ओके ओके. विद्या चव्हाणांनी चित्रा वाघांची जी ऑडिओ क्लिप लावली त्यावरून चित्रा वाघांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर आरोप केले. असे कच्चे खेळाडू पाठवू नका, पुन्हा माझ्या विरोधात महिलांना उभं केल्याचा आरोप चित्रा वाघांनी केलाय. मला सगळ्यांना सांगायचंय पवार साहेब, मोठ्या सुप्रियाताई ह्या तुमच्या गँगला आवरा. याने जर तुम्हाला वाटत असेल माझ्यावर दबाव येईल, चित्रा वाघ बोलायची कमी होईल, मला फरक पडत नाही. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. हे कृपया नोट करून घ्या. आणि असे कच्चे खेळाडू पाठवू नका ज्याच्याने तुमच्यासारखे तोंडावर पडतात. हे मला तुम्हाला सांगायचंय. कुठून तरी कसं तरी गोत्यामध्ये आणायचं जे काम केलंय ना हे थांबवा. 20 वर्ष तुमच्या पक्षामध्ये होते. तुमच्यासाठी बापासारखंच प्रेम केलं. तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्या परिवाराला गोत्यात आणायचा प्रयत्न केला, खोटे आरोप लावले, मी सगळं सहन केलं. आता पुन्हा हिला उभं केलं. अशा किती बायका गोळा करणार आणि किती काढणार खणून, काय काय निघणार? अनिल देशमुखांनी फडणवीसांच्या विरोधात पेनड्राईव्ह दाखवून आपल्यावरच ठाकरेंना अडकवण्याचा कसा दबाव टाकला गेला हे जाहीर करणार असा इशारा दिला. त्यावरून पेनड्राईव्ह मधले व्हिडिओ समोर आणण्याचं आव्हान चित्रा वाघांनी दिलं. ते प्रकरण चित्रा वाघांचीच क्लिप सार्वजनिक करण्यापर्यंत आले. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.